नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जी बॉम्बे हायकोर्टची जी एक्झाम होणार आहे 26 एप्रिल रोजी, त्यावर आपण 100 प्रश्न काढले आहेत मराठीचे, जे की PYQच्या आधारावर घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, यशोधन या शब्दांचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर याचं उत्तर आहे यश प्लस धन असा याचा विग्रह होतो. वाक्यप्रचार या शब्दाची संधी सोडवा. वाक्यप्रचार या शब्दाची काय करायचे आपल्याला? संधी सोडवायची आहे. तर बघा, वाक प्लस प्रचार इथं दिलेलं आहे, 1 क्रमांकाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, कवीश्वर या शब्दाचा संधी प्रकार कोणता? कवीश्वर स्वर संधी आहे. बघा, चा विग्रह होतो, त्याच्यामुळे काय होतं? स्वर संधी होते. तपोबल हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तपोबल हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. बघा, मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात? मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण मानले जातात. बघा, पुढला प्रश्न आहे, क्ष आणि ज्ञ यांना काय म्हणतात? क्ष आणि ज्ञ यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात. काय म्हणतात? क्षयुक्त व्यंजने असे म्हणतात. बघा, पुढला प्रश्न, ए, ऐ, ओ, औ हे कोणते स्वर आहेत? हे संयुक्त स्वर आहेत. ए, ऐ, ओ, औ हे कोणते स्वर आहेत? तर संयुक्त स्वर आहेत. पुढला प्रश्न बघा, स्वल्प या शब्दाचा विग्रह करा. स्वल्प या शब्दाचा विग्रह काय होतो? सु प्लस अल्प. सु प्लस अल्प काय होतो? स्वल्प. बघा, पुढला प्रश्न, 9वा प्रश्न, दिगंबर या शब्दांचे संधी विग्रह काय? दिगंबर या शब्दाचे संधी विग्रह आहे दिक प्लस अंबर असे होते. बघा, मन्वंतर या शब्दाची संधी ओळखा. मन्वंतर या शब्दाची संधी काय आहे? मनु प्लस अंतर. बघा, आता हे संधी यावर आपण 10 प्रश्न बघितलेले आहे. या पुढले प्रश्न बघा. आता नाम या शब्दाचा प्रकार. नाम या शब्दांचा प्रकार ओळखा. वात्सल्य कोणते नाम आहे? बघा, भाववाचक नाम. वात्सल्य हे कोणते नामाचा प्रकार आहे? भाववाचक नामाचा. पुढला प्रश्न बघा, विद्वान. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होते? विद्वानचे स्त्रीलिंगी रूप विदुषी होते. काय होते? विदुषी. हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, पुढला प्रश्न, उंट. उंठ या शब्दांचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता उंठचं काय येईल बघा? तर सांडणे. तर तुम्हाला आता बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगायचे. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा की बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असेल. तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये काय सांगायचं? बोका याचे स्त्रीलिंगी रूप काय असेल. बघा, पुढला प्रश्न आपला, मी या सर्वनामाचे अनेकवचन काय होईल? मी या सर्वनामाचे अनेकवचन काय होईल? तर आम्ही असे होईल. मी सर्वनामाचे अनेकवचन काय होईल? तर आम्ही असे होईल. बघा, पुढला प्रश्न, पांढरा या शब्दाचे विशेषण काय आहे? पांढरा या शब्दाचे विशेषण गुणविशेषण आहे. काय आहे? गुणविशेषण. बघा, धावतो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? धावतो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? धावतो हे अकर्मक क्रियापद आहे. कोणते? अकर्मक क्रियापद आहे. तुम्हाला यावरून असं लक्षात येते की आपल्याला कोणत्या चॅप्टरचं रिव्हिजन करायचं आहे. आता हे क्रियापद चॅप्टरचा हे प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही क्रियापद चॅप्टरचं रिव्हिजन करून घ्यायचं आहे. बघा, पुढला प्रश्न आहे, घोड्यांनी या शब्दाची विभक्ती ओळखा. घोड्यांनी. बघा, काय लागले? तृतीया. नी लागल्यामुळे काय येते? तृतीया येते. बघा, पुढला प्रश्न काय आहे की घरामध्ये या शब्दाची विभक्ती प्रत्यय कोणता? घरामध्ये बघा काय येते? सप्तमी. त इ आ. काय येते सप्तमीला? त इ आ. त्यामुळे घरामध्ये कोणती विभक्ती लागली? तर सप्तमी. त्यामुळे तुम्ही विभक्ती चॅप्टरवर पूर्ण रिव्हिजन करून घ्यायचं आहे. बघा,
बघा पुढे काय होते, पुढला प्रश्न काय आहे बघा, वाघ या शब्दाचे अनेक वचन काय आहे? वाघ या शब्दाचे अनेक वचन, वाघ या शब्दाचे अनेक वचन काय होते, तर वाघच होते. पुन्हा बघा, निसर्ग या शब्दाचे विशेषण काय आहे होईल? निसर्ग या शब्दाचे विशेषण काय होईल? नैसर्गिक. बघा, तो गाणे गातो या वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ. कोणता आहे तो? साधा वर्तमान काळ. बघा पुढला प्रश्न, पुढला प्रश्न काय आहे, मी पत्र लिहिले असेल काळ कोणता? पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. प्रयोग ओळखा बरं. रामाने आंबा खाल्ला. कर्मणी प्रयोग आहे. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. त्यामुळे तुम्हाला काळ आणि प्रयोग हे दोन्ही चॅप्टरचे रिव्हिजन करायचे आहे. बघा पुढला प्रश्न आहे, मुलांनी शांत बसावे हे प्रयोग कोणता? भावे प्रयोग. समास ओळखायचे आहे. राम लक्ष्मण द्वंद्व समास आहेत. प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. बघा पुढला प्रश्न, की गजानन या शब्दाचा समास कोणता? तर भवव्रीही आहे. गजाननचा समास कोणता? भवव्रीही समास. पंचवटी या शब्दाचा समास द्विगु समास. द्विगु समास पंचवटी समासाचे उदाहरण आहे. बघा, डोळे पाणावणे म्हणजे काय? तर रडू येणे. अलंकार ओळखायचा आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. दृष्टांत अलंकार आहे. शब्दांचा जाती एकूण किती आहेत? शब्दांचा जाती एकूण 8 आहेत. बघा पुढला प्रश्न, विकारी शब्दांना काय म्हणतात? विकारी शब्दांना सव्यय असे म्हणतात. काय म्हणतात? सव्यय. क्रियाविशेषणे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर अविकारी आहेत. केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. शब्बास. शब्बास हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. बघा, उभयनवी अव्यय कोणते आहेत? बघा, उभयनवी अव्यय कोणते आहेत ते बघायचे तर आपल्याला. तर कोणते आहेत? आणि हे उभयनवी अव्यय आहे. कर्ता ओळखा. राम वेगाने धावतो. राम कर्ता झाला. बघा, कर्म ओळखायचे. शेतकरी शेत नांगरतो. काय नांगरते? शेत. त्यामुळे काय झालं? कर्म शेत आलं. विरामचिन्ह ओळखा. वाक्याच्या शेवटी काय वापरतात? पूर्ण विराम वापरतात. बघा पुढला प्रश्न, अहो हे कोणते अव्यय आहे? अहो हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. पोलीस हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? पोलीस हा उभयलिंगी आहे. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी आहे. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द अनिल आहे. आता बघा पुढला प्रश्न, शर्वरी म्हणजे काय? शर्वरी म्हणजे काय? तर रात्र. सरिता या शब्दाचा अर्थ नदी. पवन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वायू. आणि विहग या शब्दाचा पक्षी आहे. बघा पुढे, खग या शब्दाचा समानार्थी शब्द काय? खग या शब्दाचा अर्थ काय आहे? ते पक्षी. आणि कुमुदिनी कोणत्या फुलाला म्हणतात? तर कमळाला कुमुदिनी म्हणतात. कुमुदिनी कोणत्या फुलाला म्हणतात? तर कमळाला म्हणतात. बघा पुढला प्रश्न, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विधायकचा काय आहे? विघातक. विघातक आहे. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ. आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द नास्तिक. सनाथचा विरुद्धार्थी शब्द अनाथ आहे. बघा पुढे प्रश्न, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कर्कशचा मधुर आहे. कोणता? मधुर. श्रीमंतचा विरुद्धार्थी शब्द वरील सर्व. गरीब, दरिद्र, अंकिंचन. त्यामुळे वरील सर्व श्रीमंतचे विरुद्धार्थी शब्द आहेत. उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नीच आहे. पुढला बघा, आशीर्वाद या शब्दाचा शुद्ध शब्द ओळखायचा. आता आशीर्वाद 2 क्रमांकाचं उत्तर येते. कवीचा अनेक वचन काय आहे? कवीचे अनेक वचन कवी आहे. बघा, डोळा या शब्द समानार्थी शब्द ओळखा. डोळ्याचे शब्द समानार्थी शब्द नेत्र, नयन, लोचन हे सर्व आहेत. बघा, पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? धरणी, वसुंधरा, अवनी सगळेच आहेत. आकाशचा समानार्थी शब्द नभ, अंबर, गगन सर्वच आहेत. ज्याला शत्रू नाही असा अजातशत्रू. कोणता? अजातशत्रू. दुपारी गेलेली अल्पशी झोप वामकुक्षी. कोणती? वामकुक्षी. काय म्हणायचं? वामकुक्षी. ईश्वराचे अस्तित्व मानणारा कोण? आस्तिक. आणि ईश्वराचे अस्तित्व न मानणारा नास्तिक. दररोज प्रसिद्ध होणारे काय? दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. तर साप्ताहिक कशाला म्हणतात?
मासिक कशाला म्हणतात आणि पाक्षिक कशाला म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे आहे. बघा पुढला प्रश्न, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे काय असते? तर पाक्षिक. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी. मरण नसलेले कोण? मरण नसलेले अमर. केलेले उपकार विसरणारा कोण? कृतज्ञ, जो केलेले उपकार विसरतो. बघा पुढला प्रश्न, तोंडात बोट घालणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. नवल वाटणे. काय होते? नवल वाटणे. आकाश फाटणे म्हणजे मोठे संकट येणे. मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. आणि पुढलं काय? जीवाचे रान करणे म्हणजेच खूप कष्ट करणे, जे की आपल्याला एक पोस्ट भेटण्यासाठी जे आपण काय करतो? जीवाचं रान करतो. बघा डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे काय? तर दुर्लक्ष करणे. नंतर पुन्हा बघा कपाळ मोक्ष म्हणजे काय? मृत्यू पावणे. कपाळ मोक्ष झाले म्हणजे काय? त्याचा अर्थ मृत्यू पावणे. बघा 11वा रुद्र या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? 11वा रुद्र याचा खूप रागवलेला माणूस. खाई त्याला खवखवणे याचा अर्थ वाईट काम करण्याच्या मनात धास्ती असते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बघा कोल्हा काकडीला राजी. काय आहेत? कोल्हा काकडीला राजे म्हणीचा आहे. पिंपळाचे पान फुटली. बघा साधू संत घरा. बघा आता लेखकाने त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत. अमृतानुभव हा ग्रंथाचे लेखक कोण? तर संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीचे मूळ नाव काय? तर भावार्थ दीपिका. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? वि वा शिरवाडकर. श्यामची आईचे पुस्तक साने गुरुजींचे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे टोपणनाव वि वा शिरवाडकरांचे आहे. ययाती कादंबरी वि स खांडेकर आहे. मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंतांची आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा मराठी भाषेचे पणे कुणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तळखरकर. केशवसुत हे टोपणनाव कृष्णाजी केशव दामले यांचे आहेत. बालकवी कोणास म्हणतात? तर त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांना. ग्रंथराज कोणास म्हणतात? तर ज्ञानेश्वरी. नटसम्राट नाटकातील प्रमुख पात्राचे नाव काय आहे? तर अप्पासाहेब बेलवलकर असं आहे. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचे आहे? पु ल देशपांडे. लोकहितवादी कोणास म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरीचे आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तोय, जल, नीर अशा प्रकारचे आहे. बघा सुंदर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहेत? कुरूप. बघा पुढला प्रश्न, कवी या शब्दाचे अनेक वचन काय होते? कवी या शब्दाचे अनेक वचन काय होते? कवीच होते. जय जय महाराष्ट्र माझा आहे गीत कोणाचे? राजा बडे यांचे. अशाच प्रकारचे आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही पी डी एफ मिळवू शकता. ही पी डी एफ मी 10 विद्यार्थ्यांना तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जेव्हा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा हा व्हिडिओ जेव्हा 1000 व्ह्यूज पार करेल तेव्हाच ह्या चॅनलवर तुम्हाला ही पी डी एफ मिळेल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.